रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपण सर्व वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघालेलो आहेत. अनेक दिंड्या आहेत, अनेक लोक आहेत. जगामध्ये असा देश नाही ज्याला वारीचं वेध लागलं नाही, आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असं एक गाव नाही की ज्याला वारीचं आकर्षण नाही. म्हणूनच सर्व 16 पांडुरंगाच्या भेटीला निघालेला आहे. धरिता पंढरीची वाट नाही, संकट मुक्तीचे वंदू येती देव पुदे, त्या उत्साहे आनंदे. जगामध्ये अद्भुत असा असणारा सोहळा म्हणजे हा वारीचा सोहळा. त्याच्यामध्ये आमची दिंडी क्रमांक 96 अतिशय एक आदर्श दिंडी, सर्व बाबतीमध्ये एक आदर्श ज्यांनी प्रस्थापित केलं अशी दिंडी. अनेक वारकरी त्यामध्ये आहेत, आणि विशेष करून ह्या दिंडीमध्ये भजन व्यवस्था चांगली आहेत. आम्ही बाकी बऱ्याच दिंड्यामध्ये पाहतो भोजनाची व्यवस्था चांगली असते, परंतु ही एक अशी दिंडी आहे जिथं भजन हा प्राण समजला जातो. आता इथं जवळजवळ 500-600 वारकरी या दिंडीसोबत चाललेले आहेत. भोजनाची सुद्धा सुंदर व्यवस्था आहेत. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उता वेळ. भगवान परमात्मा भक्ताची वाट पाहतोय महाराज. पंढरीचा सोहळा अतिशय अद्भुत सांगितलेला आहे, कारण की पंढरीचा वास त्या ठिकाणी सांगितले. चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे, हेच मज घडो जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे. सगळ्या संतांनी त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, ज्यावेळेस ज्ञानोबा पंढरीची वारी कशी सुरू झाली, एक तुम्हाला 2 मिनटात सांगतो की वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. माऊलीत 700 वर्षारा सुटलेला आहेत. सर्व फुलांचा सुगंध दरवळत आहेत, तरीसुद्धा त्यांना सुख वाटत नाही. का? तो भगवान परमात्मा कुठंतरी लांब पंढरीला आहे. वेधिली व मन तयाची ये गुणी, वेधिले व मन तयाची ये गुणी, आणि क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, न लगे त्याविन सुखाचा सोहळा, लागे मजे ज्वाळा अग्नीची या. तुका म्हणे त्याचे देखील या पाय, मग दुःख जाय सर्व माझे. आणि मग माऊलींना एक विचार सुचला, पडिले दूर देसी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. आणि दिनू तैशी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजून का नाही. आणि मग मात्र पंढरीचं वेध लावलं, आणि मग मात्र पंढरीचं वेध लागल्यानंतर त्यांनी माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरानेही न गुढी, अशा प्रकारे वारीची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. सर्व संत त्यांच्या पाठीमागं आता वारीची त्या ठिकाणी यात्रा करतात, पंढरीचं दर्शन घेतात. एक दिवस जरी पंढरपुरामध्ये आपण गेलो तरी त्या ठिकाणी आघात पुण्य सांगितलंय. त्या ठिकाणी पहा, नुसतं म्हणलं ना, पंढरी पंढरी अवघ्या पापाची बोहरी, घेता विठोबाची भेटी, दोष जाये उठाउठी. अरे नुसतं त्या ठिकाणी पाहता राऊळाची पाठ, तीर्थे घडली 360. राऊळाची पाठ जरी पाहिली तर 360 पुण्य तीर्थ केलेलं पुण्य आपल्याला भेटतं. जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत, परंतु सर्व तीर्थ करणं आपल्याला शक्य नाही. परंतु फक्त अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळ्या देखील या. फक्त चंद्रभागा डोळ्याने पाहिली ना, 3.5 कोटी तीर्थ केलेलं पुण्य आपल्याला मिळतात. एकनाथ महाराज त्याच्या पुढे म्हणतात, एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. आणि त्या पंढरपूरचं नुसतं दर्शन घेतलं तर त्या अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. अशा प्रकारे पंढरीचा महिमा आहे, चंद्रभागेचा महिमा आहे, पुंडलिकाचा महिमा आहे, आणि विठोबाचा सुद्धा महिमा आहे. म्हणून थोडक्यात तुम्हाला हे वारीचं सांगितलं. तसा त्याचा महिमा विठ्ठलाचा, पंढरीचा आणि चंद्रभागेचा आणि पुंडलिकरायांचा खूप मोठा आहे. पण रामकृष्ण हरी.